तेच तेच पालक पनीरची भाजी खाऊन जर तुम्हाला बोर झाला असेल आणि नवीन काहीतरी ट्राय करायचं असेल ना, तरच रेसिपी शेवटपर्यंत बघा. लहान मुलांसाठी म्हणा, वयस्कर लोकं, नवरा सगळे सगळे मागून खाणार आणि तुमची तारीफ सगळ्या घरात, गल्लीत, गावात करणार एवढी माझी गॅरंटी आहे. त्यासाठी ना इथे मस्तपैकी आपल्याला तयार करायचे आहेत आता पालक पनीर चीज बॉम्ब. पालक 2 ते 3 मिनिटासाठी पाण्यात उकळून घ्यायचा आणि त्याच्यानंतर थंड झाल्यावरती एकदम चांगली बारीक पेस्ट करून घ्यायची. आता याच्यामध्ये मी गव्हाचं पीठ ॲड केलेलं आहे. तुम्हाला जर दुसरा अजून कोणता ॲड करायचं तर करू शकता, म्हणजे नाचणी वगैरे खूपच हेल्दी. इथं मी गव्हाचं पीठ, मीठ, थोडंसं लाल तिखट, जिरे पावडर घातलं आणि ह्याला छानपैकी आहे ना मळून घ्यायचं आहे. आता पाणी घालायची गरजच नाही पडणार तुम्हाला, पण गरज पडलीच तर मग थोडं थोडं पाणी घालून चपातीला मळतो तसं मळून घ्या आणि साईडला ठेवून द्या. आता आपण ह्याचं बनवूया सारण. आतमध्ये आपल्याला जे टाकायचं आहे ना बॉम्बसाठी ते. पनीर घेतलेलं आहे, हातानेच जसं कुस्करून घ्या. 2 बटाटे घेतलेत, एक मोठा कांदा होता तो बारीक करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर जिरे पावडर, चिली फ्लेक्स आणि मी इथं टाकलं किचन किंग मसाला. फार फापत पसारा सगळं घालत बसायचं नाही, 2-3च घालायचं जेणेकरून हे छान लागेल. कोथिंबीर घालायची आणि मस्त मिक्स करून घ्यायचं. आता पुरी एवढंच मी लाटून घेतलेलं आहे, त्यात मसाला भरला, वरनं चीज टाकला आणि आपण पुरणपोळी बंद करतो ना तसं हे बंद करून टाकायचं. आणि ज्या साईडनी बंद केलं आहे त्या साईडला पाणी लावून गॅसवरती मग तव्यावरती ठेवायचं. आता तव्यावरती ठेवताना इथं टिप आहे की तवा खूप गरम नसावा. खूप गरम असेल तर हे नंतर उलटं करताना पडून जाईल. तर मीडियम गरम असला पाहिजे जेणेकरून हे चिटकून बसतील. आणि त्यानंतर 10 मिनटं 5 मिनटं असं झाकून वाफू द्यायचं, जेणेकरून खालची बाजू शेकली जाईल आणि वरच्या बाजूला मस्त उलटा गॅसवरती पकडून मग ह्याला मस्तपैकी भाजून घ्यायचं. वरनं बटर लावायचं, सॉस द्यायचं मुलांना खायला. अरे एक नंबर. आता सबस्क्राईब करा चला.